नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSCIT इरा सेशन 26 स्टेप बाय स्टेप कशा प्रकारे सोप्या भाषेत सोडवायचं आहे. सर्वात पहिले आपल्याला सेशनचा परिचय पाहून घ्या. सेशनचा परिचय पाहून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथे ऑफिस स्किल्सवर यायचं आहे. ऑफिस स्किल्सवर आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पहिलं नॉलेज चेक दिलेलं आहे. तर इथे नॉलेज चेकवर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा, पहिल्या नॉलेज चेकमध्ये आपल्याला 4 प्रश्न दिलेले आहेत आणि टोटल नॉलेज चेक आपल्याला 4 दिलेले आहे. म्हणजे 4 दिलेले आहे नॉलेज चेक, त्यामधलं हे पहिलं असणार आहे. तर पहिला प्रश्न बघा, डॅश डॅश त्यांच्या युजर्सना एडिट करता येण्यासारखे अनेक टेम्पलेट पुरवते म्हणत आहे. तर कोण पुरवते बघा, तर मायक्रोसॉफ्ट आहे. त्यानंतर आपलं उत्तर सेव्ह अँड नेक्स्ट करा. www.office.com वरील मोर टेम्पलेट पर्यायाखाली तुम्हाला जर एखादी योग्य टेम्पलेट मिळू शकली नाही तर कुठल्या पर्यायावर तुम्ही क्लिक करायला पाहिजे म्हणत आहे. तर आपण एक्सप्लोरर ऑल टेम्पलेटवर क्लिक करायला पाहिजे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. www.office.com वरील एखाद्या टेम्पलेटवर तुम्हाला ऑफलाईन काम करायचे असेल तर कोणत्या पर्यायावर तुम्ही क्लिक करायला हवे म्हणत आहे. तर ऑफलाईन काम करण्यासाठी आपल्याला त्या टेम्पलेटला डाउनलोड करायला पाहिजे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. एक्सेल शीटवरील एक रो तुम्ही हायलाईट करू इच्छिता. ती रो सिलेक्ट केल्यानंतर हायलाईट करण्यासाठी तुम्ही कुठला पर्याय निवडायला पाहिजे म्हणत आहे. तर हायलाईट करण्यासाठी आपण फिल कलरवर क्लिक करायला पाहिजे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे पाहू शकता आपलं पहिलं नॉलेज चेक इथं सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला पूर्ण स्कोर्स आलेला आहे. त्यानंतर आपल्याला दुसरं नॉलेज चेक सोडवण्यासाठी डिस्क्रिप्ट या ऑप्शनवर जायचं आहे. या ठिकाणी आपल्याला दुसरं नॉलेज चेक इथं दिलेलं आहे. तर दुसऱ्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. या दुसऱ्या नॉलेज चेकमध्ये बघा, आपल्याला एकच प्रश्न दिलेला आहे. डिस्क्रिप्ट हे ऑडिओ आणि व्हिडिओ सोपे कशा प्रकारे करते म्हणत आहे. तर कशा प्रकारे सोपे करते बघा, तर स्पीचला एडिटेबल टेक्स्टमध्ये कन्वर्ट करून. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं दुसरंसुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला तिसरं नॉलेज चेक सोडवण्यासाठी रनवे या ऑप्शन्सवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला तिसरं नॉलेज चेक दिलेलं आहे. इथून स्टार्ट करा. यामध्येही आपल्याला 2 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, रनवेचे फ्रेम फीचर क्रिएटर्सना कशा प्रकारे मदत करते म्हणत आहे. तर कशा प्रकारे मदत करते, तर हाय क्वालिटी इमेजेस जनरेट करण्यास मदत करते. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. सोबतच्या इमेजमध्ये रनवेचे कोणते AI फीचर दाखवले गेलेले आहे. तर पहिले इमेज पाहून घ्या आणि त्यानंतर आपल्याला त्याला सोडवायचं आहे. तर कोणतं फीचर आहे बघा हे, तर हे आहे टेक्स्ट टू व्हिडिओ जनरेशन. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता आपलं तिसरंही नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे. आणि आता चौथं नॉलेज चेक सोडवण्यासाठी मायक्रोसॉफ्ट शिफ्ट की या ऑप्शन्सवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपलं चौथं नॉलेज चेक दिलेलं आहे. तर याच्यातून आपल्याला ते स्टार्ट करा. यामध्ये आपल्याला 2 प्रश्न दिलेले आहे. स्विफ्ट कीमुळे टायपिंग कशा प्रकारे सुधारते म्हणत आहेत. तर स्विफ्ट कीमुळे टायपिंग कशा प्रकारे सुधारते बघा, तर टायपिंग सुधारण्यासाठी फक्त कॉमन शब्द सुचवते. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. स्विफ्ट कीचे जेस्चर टायपिंग कशामुळे आगळेवेगळे आहे म्हणत आहेत. तर जेस्चर कशामुळे आगळेवेगळे आहे बघा, तर याचं उत्तर टायपिंग पॅटर्न शिकवते, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे पाहू शकता आपलं हे सुद्धा सोडवणं झालेलं आहे नॉलेज चेक 4. आता 4ही नॉलेज चेक सोडवल्यानंतर आपल्याला सिम्युलेशनचे प्रश्न विचारले जातात. तर सिम्युलेशन कशा प्रकारे सोडवायचं आहे, सिम्युलेशनवर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. आता सिम्युलेशनचे बघा, या ठिकाणी 2 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न इथून स्टार्ट करा. तुम्हाला दिलेल्या शीटमध्ये तुम्ही कॉलम्स आणि रो डिलीट करू शकता आणि इन्सर्ट करू शकता. म्हणजे दिलेल्या शीटमध्ये ए कॉलम डिलीट करा म्हणत आहे. तर ए कॉलमला डिलीट करण्यासाठी ए कॉलमला इथे क्लिक करा. त्यानंतर इथे डिलीटच्या ऑप्शन्सवर जायचं आहे आणि डिलीट शीट कॉलमवर क्लिक करा. एवढं करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होईल. ओके करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचं आहे. त्यामध्ये बघा, हायलाईट करणे प्रभावी आहे कारण ते मजकुरातील महत्त्वाच्या माहितीकडे लक्ष वेधून घेते. म्हणून आता जितेंद्र सिंगची उपस्थिती असलेली पंक्ती हायलाईट करण्यासाठी येलो रंग वापरा म्हणत आहेत. तर जितेंद्र सिंगची पंक्ती आपल्याला काय करायची आहे, येलो कलरने हायलाईट करायची आहे. तर या ठिकाणी क्लिक करा. हायलाईट कलरमध्ये जा. त्यानंतर यातून येलो कलर घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे.
येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर सिम्युलेशन सोडवणं झालेलं आहे आणि ते कोर्स आपला पूर्ण आलेला आहे. त्यानंतर आपल्याला सेल पाथ लर्निंगचे प्रश्न सोडवायचे आहेत. तर सेल पाथ लर्निंगवर क्लिक करा आणि याच्यामध्ये 5 स्टेप्स दिलेल्या आहेत. तर इथे प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. तर सेल पाथ लर्निंग इथून स्टार्ट करा. यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, अटेंडन्स रिपोर्ट तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणती इमेज डिस्प्ले टेम्पलेट योग्य आहे ते ओळखा म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे. पाहू शकता हे अटेंडन्स रिपोर्ट आहे. 2वर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. तुमच्या मित्राला MS एक्सेल फाईलमधील संपूर्ण कॉलम कसा हटवायचा हे समजून घ्यायचे आहे. ते करण्यासाठी योग्य स्टेप्स ओळखा म्हणत आहे. तर हायलाईट करण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे. तर याचं उत्तर सिलेक्ट द एंटायर कॉलम, राईट क्लिक ऑन द टायटल अँड डिलीट करायला हवं. तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. MS एक्सेलमधील सेलमधील टेक्स्टचा रंग बदलण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणता पर्याय निवडाल म्हणत आहे. तर टेक्स्टचा रंग आपण कशातून चेंज करतो. तर पाहू शकता इथे फॉन्ट कलर आहे. फॉन्ट कलरमधून चेंज करतो म्हणण्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे. तर ऑप्शन नंबर 2वर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. MS एक्सेलमध्ये सेलचा रंग बदलण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणता पर्याय वापराल म्हणत आहे. तर सेलचा रंग चेंज करण्यासाठी आपण ऑप्शन नंबर 1चा वापर करतो, हायलाईट कलरचा. त्यालाच आपण फिल कलरसुद्धा म्हणतो एक्सेलमध्ये. तर ऑप्शन 1वर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मित्राने अलीकडेच एक्सेलमध्ये अटेंडन्स रिपोर्ट तयार केला आहे. फाईल कशी सेव्ह करायची हे त्याला माहीत आहे, पण एक्सपोर्ट कसे करायचे ते माहीत नाही. MS एक्सेल फाईल एक्सपोर्ट करण्यासाठी योग्य स्टेप्स ओळखण्यात त्याला मदत करा म्हणत आहे. तर कशाप्रकारे आपण त्याला एक्सपोर्ट करू शकतो. तर याचं उत्तर फाईल मेनूवर जायचं आहे, एक्सपोर्टवर क्लिक करा आणि क्रिएट PDF एक्सप्रेसवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे. पाहू शकता आपलं सेल पाथ लर्निंग सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर बघा आपल्याला गायडेड डू सेल्फचे प्रश्न सोडवायचे आहेत. तर त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा गायडेड डू सेल्फचे 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न याच्यातून स्टार्ट करा. एक्सेल ओपन करा. एक्सेल फाईल टॅब न्यू बटनचा वापर करून ब्लँक वर्कबुक सिलेक्ट करा आणि सेल B1 मध्ये अटेंडन्स रिपोर्ट हे टेक्स्ट एंटर करा म्हणत आहे. तर यासाठी स्टार्ट बटनावर जायचं आहे. MS एक्सेलची ॲप्लिकेशन याच्यातून ओपन करा. त्यानंतर याच्यातून ब्लँक डॉक्युमेंट घ्यायचं आहे आणि B1 सेलमध्ये आपल्याला अटेंडन्स रिपोर्ट हे नाव टाईप करून घ्यायचं आहे. हे कॅपिटलमध्ये घ्या. त्यानंतर बाकी सर्व शब्द लहानमध्ये आहेत. तर त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे अटेंडन्स रिपोर्ट अशा प्रकारे टाईप करा. त्यानंतर बाहेर क्लिक करायचं आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. ओके करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचे यातून. दिलेल्या एक्सेल टेम्पलेटमध्ये होम टॅब, सेल्स ग्रुप, डिलीट ऑप्शन मेनूचा वापर करून कॉलम A डिलीट करा म्हणत आहे. तर कॉलम A ला आपल्याला डिलीट करण्यासाठी कॉलम A ला सिलेक्शन करा. डिलीट सेलच्या ग्रुपमध्ये इथे डिलीटमध्ये जा. डिलीट शीट कॉलमवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे पाहू शकता आपली कॉलम डिलीट झालेला आहे. बाहेर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचे याच्यातून. फाईल टॅब सेव्हचा वापर करून दिलेलं शीट तुमच्या डेस्कटॉपवर अटेंडन्स रिपोर्ट नावाने सेव्ह करा म्हणत आहे. तर आपल्याला फाईल टॅबमध्ये जाऊन आपल्याला सेव्ह करायचं आहे. तर फाईल टॅबवर जा. सेव्हवर क्लिक करा. डेस्कटॉप निवडायचं आहे आणि डेस्कटॉपमध्ये आपल्याला नाव द्यायचं आहे अटेंडन्स रिपोर्ट. तर यासाठी आपल्याला अशा प्रकारे अटेंडन्स रिपोर्ट हे नाव टाईप करा. अटेंडन्सच्या नंतर आणि रिपोर्टच्या मदतीने आपल्याला एक स्पेस द्यायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा. येस करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे याच्यातून. यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे, विकली अटेंडन्स रिपोर्ट शीटमध्ये होम टॅब, फॉन्ट ग्रुप, फिल कलर, मेनू आयटमचा वापर करून विकली अटेंडन्स रिपोर्ट या टेक्स्टला स्टँडर्ड ऑरेंज फिल कलर अप्लाय करा म्हणत आहे. तर विकली अटेंडन्स रिपोर्ट या शब्दाला सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर हायलाईट कलरमध्ये जायचं आहे. हायलाईट कलरमध्ये गेल्यानंतर किंवा फिल कलरमध्ये गेल्यानंतर आपल्याला कोणता बॅकग्राऊंड कलर घ्यायचा आहे. तर यामध्ये फिल ऑरेंज कलर सांगितलेला आहे. तर ऑरेंज कलरवरच आपल्याला क्लिक करायचं आहे. तर ऑरेंज कलर याला आलेला आहे. त्यानंतर बाहेर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर ओके करा आणि नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचं आहे.
फाईल एक्सपोर्ट क्रिएट PDF एक्सप्रेसचा वापर करून दिलेलं वर्कबुक PDF मध्ये एक्सपोर्ट करा म्हणत आहे. तर PDF मध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्याला फाईल टॅबवर जायचं आहे. एक्सपोर्टवर क्लिक करा. त्यानंतर क्रिएट PDF एक्सप्रेसवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर त्याला कोणतं नाव वगैरे सांगितलेलं नाही. डायरेक्ट त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर याच्यातून आपल्याला पब्लिश बटनावर क्लिक करायचं आहे. मी आधी सोडवलेलं आहे त्यामुळे हे पुन्हा आलेलं आहे, त्यामुळे येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर याची PDF क्रिएट झालेली आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. पाहू शकता त्याची PDF या ठिकाणी क्रिएट झालेली आहे अशा प्रकारे. त्यानंतर याला क्लोज करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपले संपूर्ण गायडेड ड्युटीवर सेल्फचे प्रश्न सोडवणं झालेले आहे आणि त्यानंतर आपल्याला यामधून एंड एक्झामवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता आपला स्कोर या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. आता आपलं गायडेड ड्युटीवर सेल्फ सोडवल्यानंतर शेवटचं आपल्याला सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर सेशन कंप्लीशन टेस्टमध्ये आपल्याला 10 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, आर्ट शिक्षिकाला हेवी डिझाईन सॉफ्टवेअर चालवायचे आहे, कोणते अपग्रेड सर्वात जास्त मदत करेल म्हणत आहे. तर त्यासाठी ग्राफिक कार्ड बसवणे हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपलं उत्तर सेव्ह अँड नेक्स्ट करा. मदरबोर्ड बदलताना तुम्ही फ्रंट पॅनेल केबल जोडायला विसरलात तर काय काम करणार नाही म्हणत आहे. तर पॉवर बटन आणि LED इंडिकेटर्स. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. तुमच्या मित्राचा संगणक वारंवार बंद पडतो, कोणता भाग ओव्हरहीटिंगसाठी तपासाल म्हणत आहे. तर कूलिंग सिस्टीम्स आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. शिक्षकांनी तुमच्या संगणकातून त्याच्याकडे मोठी फाईल पटकन हलवायला सांगितली तर सर्वोत्तम पद्धत कोणती आहे म्हणत आहे. तर यासाठी USB पोर्टद्वारे पेन ड्राईव्ह वापरणे हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. स्पर्धेत संगणकाला जास्त वेगवान इंटरनेटची गरज आहे, कोणते कार्ड अपग्रेड कराल म्हणत आहे. तर नेटवर्क कार्ड आहे. मॉनिटर जोडलेला आहे पण डिस्प्ले नाही, कोणता भाग खराब असू शकते म्हणत आहे. तर एक तर ग्राफिक कार्ड किंवा डिस्प्ले पोर्ट खराब असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. नवीन PC असेंबल करताना कॅबिनेटमध्ये केबल गुंता टाळायचा आहे, हे महत्त्वाचे काय आहे म्हणत आहे. कारण हवा खेळती राहण्यासाठी आणि कूलिंग सुधारण्यासाठी ते महत्त्वाचं आहे. तर हे त्याचं उत्तर आहे. तुम्ही प्रिंटर कनेक्ट करता पण तो काम करत नाही, कोणते कनेक्शन तपासाल म्हणत आहे. तर त्यासाठी आपल्याला USB पोर्ट चेक करावं लागेल. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. तुमच्या विज्ञान शिक्षकांना अधिक प्रोजेक्ट साठवण्यासाठी स्टोरेज वाढवायचे आहे, तर काय जोडाल म्हणत आहे. तर यासाठी आपण मोठी हार्ड डिस्क जोडावी लागेल. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. एक सहाध्यायी काम जतन करू इच्छितो जेणेकरून PC बंद केल्यानंतरही ते राहील, कोणती मेमरी वापरावी म्हणत आहे. तर कोणत्या प्रकारची मेमरी वापरावी लागेल. तर यासाठी ROM किंवा हार्ड डिस्क वापरावं लागेल. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं MSc IIT सेशन 26चं सेशन कंप्लीशन टेस्ट संपूर्ण सोडवणं झालेलं आहे आणि इथं कोर्स आपला पूर्ण आलेला आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो सेशन 26 कंप्लीट सोडवायचं आहे.